असा धमाका घेऊन येतात कल्याण आम्ही सलमान खान भेटले, शाहरुख खान भेटले, तिकडे शामी पण भेटले. आम्ही तर बच्चे ब्लॉग बनवतो. ए जास्त कॉन्फिडन्स आहे. इकडे गणेश भाऊ भेटले, चिंबोऱ्यांचा बादशाह, इकडे गाण्याचा बादशाह. सुंदर असा डेकोरेशन फुलांचा केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, आज आहे चैत्र सप्तमी. जसं तुम्ही टायटल थंबनेल तर बघितलं असाल, म्हणजेच आपला आई एकविराची जत्रा. आणि तुम्ही जत्रेचा जल्लोष मागच्या म्हणजे जेवढे मी ब्लॉग्स बनवले, जिथून बनवतो तिथून प्रत्येक वर्षी जत्रा तुम्हाला मी कव्हर करून दाखवतोच आणि आजही दाखवणार आहे. आणि आता पटापट निघूया. 8 वाजले, दुपारचे 11:15. दुपारचे नाही म्हणतात, सकाळ दुपारच्या मध्ये आहे 11:15. सो पटापट निघूया आणि भेटूया आता आपण पुढे, चला. आणि मंडळी, लाईफमध्ये पहिल्यांदा मी 2 व्हीलरवर एकविरला चाललो. एवढ्या वेळेला गेलो, कधी आजपर्यंत गेलो ना एकविरला मी 2 व्हीलरवर. आज चाललोय. आपल्याकडे असं नाही की ऑप्शन नव्हतं, आपल्याकडं 4 व्हीलर होती, पण आपण बाईक घेऊन चालायचं. कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे जत्रेला गर्दी किती असते, त्याच्यामुळे आपण बाईक घेऊन चालली होती. पण स्कूटी, आपल्याकडे बाईक पण होती म्हणजे BMW आपली, पण BMW आपण सामान वगैरे म्हणजे डिकीमध्ये ठेवू शकत नाही, हेल्मेट वगैरे, त्याच्यामुळे स्कूटी घेतले. सो पहिल्यांदा बाईकचा एक्सपिरियन्स कसा असेल तेही तुम्हाला मी सांगतो. पण उन्हाचा तडका आहे, बट बघू आता काहीतरी ॲडजस्ट करूया. स्वतः भेटूया आपण, डायरेक्ट जाऊया बाईकवर. चलो ना मंडळी, थोडा पुढे आलो आम्ही आणि नेरळपर्यंत पोहोचलो. आणि आम्हाला हां कोण आहे यो? कोण आहे नाव मी नाही ओळखत. कोण आहे यो? काकाने मला कोणता फोटो दाखवायला घेतले ना, काकाने मला कोणता फोटो दाखवायला घेतले. बघू कोण आहे यो? आपला कोण? नाव काय? काय रे सनी ना? सॅमी काय लंगा? सॅमी काय लंगा मंडळी इथे येतं. असा सगळा विषय मंडळी. पण तुम्हाला मला सांगायचं असं होता का ज्यूस एवढा भारी आहे ना. आणि आम्हाला पण कोण भेटलं मंडळी इकडे? विनायक, विनू ब्लॉग्स. दादाच्या वलकी आलोय ना, एक नंबर ज्यूस आहे ना मंडळी. तिकडे सुजल गेले पेट्रोल भरला, त्याचा पार्टनर, माझा पार्टनर इथेच भाऊ. 2 व्हीलर पहिल्यांदा आल्या एकविरीला. जाम गरम होतं, जाम ऊन लागतं, पण एक आहे ट्रॅफिक लागत नाही. एक मेव भारी गोष्ट वाटतं. पण गाडीच बेटर आहे हे तुम्हाला मी सांगेल. गाडीच आपली बेटर आहे. AC मध्ये मस्त चिल यायचा. त्या पहिल्यांदा बाईकवर आलो, ट्रॅफिक मुलं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर भेटूया आपण, ज्यूस एन्जॉय करू. चला मंडळी, आपण एकविरला जाऊ आणि स्वामींच्या मठात येत नाही असं कधी होत नाही, तुम्ही बघत असाल. आणि आता आपण बघा पळस झाला. आणि बघा सुंदर आहे, ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन आहे म्हटलं. बघा हे सुंदर लिहिलं, भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामींचं जे मंत्र आहे ते तुम्ही बघितलं असेल. आणि मंडळी, आता काहीतरी चेंजेस दिसत आहेत मला. हे बघा सगळे डिझाईन वगैरे मंदिरात खूप सारे चेंजेस झालेले आहेत. स्वामीचे दर्शन सुद्धा घेऊ शकता. सुंदर असे स्वामींचे दर्शन तुम्ही घ्या आणि मन प्रसन्न करून घ्या आपल्या ब्लॉग मार्फत. मंडळी, हा बघा हा फायदा आहे बाईकचा. गाड्या थांबल्यात, आपण चाललो कडेकडेने, असा काहीसा फायदा आहे आपल्या गाडीचा. बघा त्याच्यामुळं याच्यामुळेच आज आपण बाईक आणली. मंडळी, पोचलो आहोत आपण. कमानीमध्ये गर्दी नाही, कमानीच्या बाहेर बघा कुठे ट्रॅफिक लागले. कमानीच्या बाहेर जाम ट्रॅफिक होती आणि खूप सारी बॅनरबाजींची आतिषबाजीत लावली आहे. तिथून कमानीच्या पण आधीपासून बॅनर होता आणि इकडे पण बॅनर आहेत. सो आता चला दाखवूया पुढे जल्लोष तुम्हाला. आले बघा म्हणले वायस क्रिएटिव्ह वाय नाही, यस नाही यस ना वाय, तर आम चुकीची दुरुस्ती नाही. इकडे इव्हन आहात तिरंगा घातले ना, थोडा हिरवा कलर गायब झाले. अरे लल्ला बाय ना मंडळी, सगळी मंडळी केव्हा आले तुम्ही? वस्तीला काय दर्शन घेतलं? लाडू महान आपलाच आहे बाई, कल्याण कोलीवाड्याचा. चला आता मी गाडी लावतो ना, आपण जाऊ. चला वरते मंडळी. ट्रॅफिक बघा, लांबच लांब रांगा लागल्या तिकडे बघा. फुल ट्रॅफिक, वन साईड रांबाला तिकडे बघा. म्हणून गाड्या घेऊन येऊ नका 4 व्हीलर आणाल तर मग तुम्हाला असा सगळा सामना करावा लागेल, जो की आम्ही नाही केला. आम्ही मस्तपैकी गाडी आणली, तिथेच लावल्याच्या मागे बाजूला 2 मिनिटात आम्ही पाहिजे मंदिरला. तर हा फायदा आहे 2 व्हीलरचा आणि हा न फायदा आहे 4 व्हीलरचा. अशी कशी ट्रॅफिक आहे. चला
यो भाऊ बघ त्यांनी वाकडी केली. चला आता भेटू पुढे. मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट भरले बघा. इकडे गावात मार्केट नसतं. असं तुम्ही नेहमी नॉर्मली याल ना तेव्हा कधीच तुम्हाला असं मार्केट नाही भेटणार. म्हणजे नेहमीच्या वेळी इकडे कधीच काय नसतं. यावेळी पूर्ण इकडं आणि मागे पासून आहे मंडळी तर मार्केट ट्रॅफिक या गोष्टी खूप आहेत इकडं. आणि अजून गर्दी चालू नाही झाली अजून फक्त गाड्या आणि मार्केटच चालू आहे. मंडळी तुम्ही जर मला इन्स्टावर फॉलो करत असाल तिकडे तुम्ही बघितलं असं आपल्याला इन्व्हिटेशन होतं. आपला या वर्षीचा मान आहे आपला कल्याण कोलीवाड्याचा. हा बघा कल्याण कोलीवाड्याचा मान आहे वरती. सो अजून त्यांची पालखी वरती नाही गेली. सो आपण पालखीला व्हिजिट करायला चाललो आहे. सो आधी आता पालखीचं दर्शन घेऊया आणि मग आपण 5 पायरी वगैरे हे सर्व करत वरती जाऊया. ते तुम्हाला बोललो मी कल्याण कोलीवाड्याचा आपला मान आहे आणि वरती तुम्हाला पालखी दाखवायला भेटणार आहे. बघा सुंदर असं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. असा काहीसा आहे मस्तपैकी. कांताराचा तुम्ही रेखाकृती बघू शकता सुंदर. आणि लाईट बीट सगळे पेटल्यावर अजून भारी दिसेल मंडळी. आणि मेन आपलं आईचं दर्शन घ्या तुम्ही. बघा आईचा मुकुटही खूप सुंदर आहे. अशी काहीशी गर्दी आहे तुम्ही आणि जी सुंदर सजावट इकडे केलेली आहे. मंडळी वरती जायची तयारी चालू होती ना. मला रस्त्यावर का भेटले देवादा भेटले ना. इकडं आकाश म्हात्रे ब्लॉग याचा सबस्क्राईब करा बाबा. आपला आहे करा पक्का पैसे कमवते युट्यूबवाल्याला. टँकरवाल्या कमवतं धाब्यावल्या कमवतं अजून कुठल्या काय माहिती सगळ्यासाठी. तर इकडे बाईमुंडे पण आलेला आहे. केसांचा बादशाह तर इकडे शुभम भाऊ पण आहे आणि सगळे गँग भेटलेले आम्ही. सो आता आम्ही जाऊ वरती. भाऊ साई लवर्स कोणगावची गँग आली आम्ही. कोणगावची गँग कोण नाही का आहेत आपली पोरं भेटतील सर्व काही. अरे बापरे शुद्ध सध्या तरी आम्हाला इथं चढायला गर्दी दिसत नाही. तुम्ही बघू शकता की जाण्यासाठी पूर्ण रस्ता ठेवला आणि येण्यासाठी हा ठेवलाय बघा. इकडे पण नवीन रस्ता रूट तयार केला म्हणजे जत्रेपुरते असेल हा. असं सगळं आहे. आता बघूया इथं गर्दी आहे म्हणजे पण तेवढी नाही नॉर्मल आहे. चला ते थोडाच पुढे आलो नाही. बघा गर्दी बघा गर्दी बघा. कसल्या 2 लाईनी ना कसल्या 1 लाईनी. काय केलं झूम केले तुम्हाला झूम. तर मंडळी अशी काहीशी गर्दी आहे. खाली तुम्हाला दाखवलं जावं बघा अशी काहीशी गर्दी आहे. इकडे बघा पूर्ण गर्दी आहे मंडळी. बघा लोक पर्यायी मार्गाचा वापर करतात जो की रिस्क आहे. तुम्ही वापरू नका पण असं काय. आणि कुठले भाऊ तुम्ही पेनची मंडळी भेटलेत मंडळी अशी सगळी. आणि भरपूर लोक भेटतात सगळ्यांना काही ब्लॉग मध्ये येत नाही. मंडळी हे बघा काय गरज आहे का आता हे पडली कोण लोक आधी चालल्यात. किती रिस्क वर चालल्यात म्हणजे सांगा. हे बघा किती रिस्क आहे. पडली बिडली लेडीज पण त्याच्यामध्ये आहेत. पडलं बिडलं तर काय या गर्दीतनं गेलं चांगलं आहे. सो माझं असं मत आहे सर्वांना मी सजेशन केलं का तुम्ही गर्दीतनं जा. थोडा वेळ लागेल पण रिस्क नसेल. घरी तुमची कोणतरी वाट बघत असेल. कोण भेटला विनायक बघा मंडळी आमचा कुठे गेले. योबा कुठे गेले. चला मंडळी इथं तेवढा घामाले येणार कसं फटाफट येतात बघा जाण्यासाठी गर्दी बघा इकडे. चला पालखी आपली मागे मंडळी पुण्याची मंडळीची लास्टला भेटणार होती पोरा ते आताच भेटले. सलमान खान भेटले शाहरुख खान भेटले तिकडे शामी पण भेटले. मंडळी काय खाली झालं तुम्ही आता आम्हाला आता मजा करू ना. आम्ही करू चला 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 चला. मंडळी भेटली सर्विस खाली ते वरती भेटणार होतं आम्हाला. मंडळी कशी गर्दी आहे इकडं. माणसं दिसत नाही नुसतं डोकेच दिसतात असे सगळे. काय नको बाबा पोचलो अजून पोचलो मंडळी. खूप चालू आहे मंडळी आमचं आता चालू. आता बघूया गर्दीतून वाट करायला घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट पोचले आम्ही मंडळी.
या भाऊचा बघ काय चाललंय या भाऊने ढोल घेतली अरे वरती घे ना याला मंडळी आपोआप चालता पायी चालू चला रे माऊली चला माऊली बँडवाला बघा सगळी पब्लिक कशी उभी आहे बघा इकडं वरच्या दिशेला उभी आहे इकडं बघा मंडळी बघा बघा कुठं चालले पब्लिक कोण कुठं आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो भेटली पाहिजे फक्त जागा चलो मंडळी कल्याण कोलवाडीची पालखी पोहोचलेली आहे बघू शकता ही बघा एका साईडवर मार्गस्थ व्हायचा खाली उतरण्यासाठी आपण खाली उतरा पत्र्यावर खाली उतरा कल्याण कोलीवाडा मंडपावर थांबलेले भाविक ज्या ठिकाणी पालखी आहे त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जाईल खाली उतरा हे खाली उतरा पालखीचा मंडप काढू नका अरे बरीचशी मंडळी भेटतात आपल्याला काय बोलता बरे आहेत ना आणि सगळी मंडळी भेटतात आता कोण कुठं काय चेहरे पण वगैरे आवरा माकले आजी सगळी मंडळी आहे हे पब्लिक पण भेटले वरू का वरतीला चला चला मंडळी असे सगळे आहे पब्लिक मंडळी कसं बारीक बसतात कोण कुठं असा काहीसा जल्लोष बघू जातो त्या आईच्या गळावरती आणि ही इकडे गर्दी बघा ते बसल्या कुठं लोक ही बघा कशी गर्दी अशी काहीशी आपली कल्याण कोलीवाडाची मानाची पालखी एकविरा गडावरती पोहोचलेली आहे एकविरा माता के आई माऊलीचा एकविरा आईचा आमचा कल्याण कोलीवाडीची पालखीची पोरा बघा फुल जल्लोष मध्ये आहेत सगळे काही इकडे तुम्ही बघू शकता बघा अशी काही आपली पोरात आईचा उदो उदो
असा काहीसा जल्लोष चालू आहे. म्हणजे एवढा खतरनाक जल्लोष चालू आहे. कोणी गाणी बोलतं, कोणी घोषणा देतं. मंडळी जल्लोष तुम्ही बघू शकता. आम्ही कल्याणकर वली गाय माझी कोणाला पावली. कल्याणचे हे बोलतो सगळ्यांचा ब्लॉग घेतला, बोलतो आमचा घेतला नाही. सगळे येतील भाई, सगळे गाणी वाजतील, सगळे गाणी वाजतील. जल्लोष दूर काय स्वतः फटाकडे काय वाजतात, कारण आईचा सोला आहे आमच्या, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी. आरती चालू आहे मंडळी, आरती बघू शकता तुम्ही. मंडळी बघा असं काहीसा डेकोरेशन पण आहे, ते तुम्ही बघू शकता. असं काहीसा डेकोरेशन. बघा मंडळी आपली सगळी कल्याण कोलीवाड्याची पब्लिक. आणि मंडळी तुम्हाला जत्रेच्या दिवशीचं आईचं दर्शन नाही करवणार तर व्लॉग कसा आपला कंप्लीट होणार. तर हे बघा किती सुंदर डेकोरेशन आईच्या गाभात येतात, किती सुंदर सजवलं होतं आईलासुद्धा. आणि हा आईचा दर्शन चैत्र सप्तमीच्या जत्रेचा किती सुंदर आहे बघा तुम्ही. डेकोरेशन बघा तुम्ही आईचा सुंदर असा डेकोरेशन फुलांचा केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आई एकविरा नाव सुद्धा कोरलेलं आहे फुलांनी आणि सगळे ओरिजिनल फुलात मंडळी. सुंदर डेकोरेशन आहे आईचा, तेवढे सुंदर लाइटिंग सुद्धा. आणि असा कैसा आणि हा बघा लाईव्ह थेट इथून चालू आहे. तो असा सगळा आईचा देऊळचा सजलेला आहे. मंडळी कल्याण कोलीवाडा बघा किती सुंदर मस्त, काय भारी वाटते बघायला मंडळी रात्री. आणि एवढा सुंदर अशा लाइटिंग मध्ये वा.
आपले पारंपरिक गाणी सुद्धा इकडे आहेत. एक मिनिटात आहे. गेली हस्तिनापुरा लागो ना मंडळी सगळं कलाकार भेटन. अजून कलाकार भेटलं यावर्षी तुम्हाला. हे कलाकार प्रीमियर लीगला मी नव्हतं म्हणून हे चेहरे दिसले नसतील. हे कोण जिंकलेला? तुम्ही नव्हता ना जिंकला? आम्ही सगळं फायनलला होतो ना. असं काय करतो? लास्टला होता काय? म्हणून तो असायला लागला ना. अशी सगळी मंडळी अर्ध्यानं तुम्ही ओळखता, अर्ध्यानं ओळख करून घ्या. अशी सगळी मंडळी भेटलेली आहे. मयूरदा अरे आजच्या बरा कुठं चष्मा घालून चालला तू? लाईट मायग्रेनचा त्रास आहे ना. नक्की का? हे नक्की आहे का जरास? नक्की त्रास आहे का? एक वर्ष आधी काय झालं मायग्रेनचा त्रास. हे खोटा खोटा होय. हे अक्षदा हे खोटा खोटा होता ना. खरा खरा अशी सगळी मंडळी भेटलेली आहे. आता याचा डान्स बघा तुम्ही. अजून चालू आहे. इकडे शुभम भाऊ भेटलेला. शुभम भाऊ इकडे मॅक भाऊ भेटलेला. मॅक भाऊ तर बरं होलीला रंगली डायरेक्ट. अक्का कुठलाच भाग राहिला नाही की सफेद सगळा लाल झाले. ही सगळी मंडळी भेटले. इकडे ही मंडळी बसले. इकडे यांचा मंडळीच आहे. सगळी मंडळी आता आपण थोडा एन्जॉय करू. इकडे गणेश भाऊ भेटले. चिंबूर यांचा बादशाह. इकडे गाण्याचा बादशाह रोशन भाऊ. सगळ्या गाण्यात भेटतं सगळ्या खालीन भेटतं. यो अशी 2 माणसं पण भेटल्यात. कुठेतरी टॉपला राहायचा. तो क्षेत्र कुठलाही असो पण टॉपला राहायचा. सब्जेक्ट महत्वाचा नाही, टॉपला असणं महत्वाचं. तर हे दोघं पण भेटलं. आता विक्रम मी होता या मग काय याला काय माहिती. मंडळी याच्या बॅगिंगच्या करला काहीतरी करला टाकला किशान. हो टाकला किशान काहीतरी. काय टाकला ब्लॉक मध्ये आहे पण मी दाखवणार नाही. हा मी 500 दाखवायचं गेल तो 1000 द्यायचं गेल. बघ आता काय करतं. नको ती वस्तू. चोरी करेल पण तो आणून दे. गोष्ट मला हे जास्त कॉन्फिडन्स आहे. जास्त कॉन्फिडन्स करू नको. तो असं दाखवतो म्हणजे तुझा विश्वास तू देशील ना. त्याला वाटलं खरंच सज्जन होशील तू. देऊ नको. तक्रार दुकरा घेऊन फिरतोय. खाऊ कुठे घे तुझं काहीच नको मला. चला मंडळी विक्रांत भाऊ पण भेटला. एकदम मस्त मजेत. प्लस बघितलं मग कशी नाचव होता तू. कसा डिस्टर्ब नको नाचताना तुला. बरोबर आहे. तर चला मंडळी आता हे दोघं ना हे दोघं या लाईनीत जायचं काही काम आहे का? सुखाने या लाईनीने यायचा ना तर काम करून मी. ये 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 निघून दाखव तिथल्या पहिले. निघायचं वांदा आपल्याला. इकडे आले वाटला मला. चला मंडळी अशी काहीशी गर्दी आहे. बघू आता कवा निघता इथले आम्ही कारण. सो मंडळी आत्ताच घरी आलो. फ्रेश वगैरे झालो आणि आजचा दिवस काय सुंदर होता. खूप धमाल आणि मजा केली. तेवढंच आईची भक्ती आणि तुम्हाला दर्शनही दाखवलं आईचा. पण
या सगळ्यामध्ये गर्दी एवढी होती ना मंडळी. लिटरल जेव्हा आता आम्ही येत होतो ना तेव्हा मंडळी जेव्हा शेवटची जी तुम्ही क्लिप बघितला इथं आम्ही 2.5 ते 3 तास कोंडलो होतो अक्षरशः. 3 तास एका जागी उभा आणि कसं तरी आम्ही निघलो तिथून. आणि त्याच्यानंतर ट्रॅफिक, बाईकवर जाऊन सुद्धा खूप सारी ट्रॅफिक होती. सो हे सगळं फेस करत मजा केली आहे खूप सारी. पण हा बाईक दुपारी कंटाळाला, पण हा रात्री ते बाईक नेऊन खूप भारी झालं कारण पटापट निघलो आम्ही. सो एक बेनिफिट झाला बाईक न्यायचा आणि एक सकाळी थोडासा त्रास झाला, बस एवढंच आहे. पण आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा आणि आवडलाच असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि डोळे बघा मंडळी. बाय बाय, लाल झालेत.